हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असाल. तर इथे आपल्या गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस होता आणि इथे आमचं दोरे घ्यायचा पण कार्यक्रम चालू होता. त्यामुळे गौराई खाली घ्यायचं चाललं होतं. मग माझ्या मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला असं घेऊन आम्ही ती गवर खाली घेतली. कारण की म्हटलं 5 जणी तरी होऊ देत. इथे बऱ्याचशा जणं ना गावाला जातात, त्यांच्याकडे गावाला गणपती असतो. त्यामुळे इथे आजूबाजूला कोण नसतं. मधुराचं इथे घरातच असतो, जे की तुम्हाला मी मागे दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. आणि ह्या काकी आमच्या शेजारच्या आहेत. त्यांच्याकडे त्या जाऊन आल्या होत्या त्यांच्या गावाला. त्यामुळे मग त्या होत्या इथे. म्हणून मग दरवर्षी येतात त्या दोरे घेण्यासाठी. मग दोरे वगैरे घेऊन झाल्यावर ते मग ओटी भरायची असते त्या दोऱ्यांनी. आणि त्यानंतर मी उकडीचे मोदक पण करायचं ठरवलं होतं. कारण की म्हटलं बाप्पांना तांदळाचे उकडीचे मोदक आवडतात आणि माझ्या पूर्वाला पण भरपूर आवडतात. म्हणून म्हटलं ते उकडीचे मोदक करू तिच्यासाठी. आणि मला काही हाताने एवढे जमत नाही, पण मी साच्याने करते दरवेळी. म्हणून मग साच्यानेच केले ते मोदक. आणि दिसायला पण खूप छान दिसत होते ते आणि चवीला पण छान झाले होते. एक मनात भीती होती की आई नाही येत, पण कसं होईल काय होईल गौरी गणपतीचं. पण शेवटी करून घेणारा देव आहे, त्यामुळे सगळं व्यवस्थित झालं. गौरीचं पण गणपतीचं पण तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. देवाला मी सांगितलं जर का काही चुकलं असेल तर माझ्याकडून ते गोड मानून घे. कारण की आई नसताना म्हणजे गवर गणपती करण्याचा हा पहिलाच प्रसंग. त्यामुळे मग थोडीशी भीती होती मनामध्ये. आणि कसं ते छोटीचं कॉलेज माझ्या आणि क्लास असल्यामुळे त्यांना जमलं नाही यायला. नाहीतर त्यांना म्हटलं होतं निदान गौरीच्या वेळी तरी आलात तरी चालेल, असं काही नाही. पण नाही, ते शक्यच नव्हतं. आणि कसं गवर आल्यावर लगेचच 2 दिवसच गवर असते, लगेचच गणपती जाणार, मग त्यांची पण ये जा होणार. मग म्हटलं ठीक आहे, कसं जमेल तसं मग आपण करू. आणि इथे शॉर्ट व्हिडिओ घेतला होता, त्यातलंच हे टाकलेलं आहे मी. तर खरंच छान झाले होते मोदक. मला वाटलं नव्हतं की एवढे सुंदर होतील ते. मनापासून जर का कुठली गोष्ट करायची म्हटली ना तर ती खरंच छान होते. त्यामुळे मग बरं वाटलं जरा मनाला की आपण जे केलं ते एवढं सुंदर झालं. मला तर खूप आवडले. तुम्हाला आवडले की नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. त्यानंतर श्रीचं पण चाललं होतं, मी पण करतो मी पण करतो. म्हटलं थांब बाळा, मला जमले की मग तुला पण देते करायला. आणि त्यात काय मी अगदी म्हटलं 11 जरी मोदक झाले ना तरी बास. आणि हाताने पण एक करण्याचा प्रयत्न केला, पण तो काही एवढा छान झाला नाही तो त्यामुळे मी तो काही व्हिडिओ दाखवला नाही. हे फक्त साच्याने केलेले ते दाखवले. तो पण त्याच्यातच आहे. कुणाला दिसलं तर सांगा मला नक्की. जो नैवेद्याचा ताट आहे ना त्यात तो दिसतो हे मोदक. मग त्याला म्हटलं तू केशर लाव, बाकी काही करू नकोस. आणि त्यानंतर माझा पप्पा आणि बाप्पासाठी हा छान असा नैवेद्य तयार केला होता. आणि श्रीच्या गणपतीचं तर सगळेजण इतकं कौतुक करत होते ना, सगळ्यांना खूप छान वाटला त्याचा गणपती जो त्यांनी बनवला होता ना. आणि आत्ताच नाही आहे, जवळपास हे 3-4 वर्ष झालं तो गणपती बनवतोय. जास्तच कोरोनाच्या आधीपासून तो गणपती बनवतोय. त्यानंतर मग गणपती बाप्पाचं विसर्जन करायला घेतलं आम्ही. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. माझं सगळं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर स्वामी लगेचच आले होते. त्यामुळे मग तो काही व्हिडिओ शूट केला नव्हता मी उत्तरपूजेचा. मग स्वामी जेवले आणि त्यानंतर मग आम्ही जेवलो. आमचं सगळं आवरलं. त्यानंतर मग एक 2-2.5 तासानंतर आम्ही मग बाप्पांचं विसर्जन केलं. आणि आम्ही कसं रिक्षातनं घेऊन जातो, जास्त कोणाची वाट बघत बसत नाही, कारण की रात्री खूप गर्दी वगैरे होते. त्यामुळे मग थांबत नाही कोणासाठी.